students. Last video we have seen moment of what is meant by the moment of inertia, physical significance of the moment of inertia, and two mathematical form of the moment of inertia. I recall that moment of inertia of a discrete particle, म्हणजे rigid body made up of the discrete particle, I is equal to given by this equation, summation of I is equal to 1 to n mri square, and for continuous distribution of mass, I is equal to integration of r square dm. Here r square is the perpendicular distance from the axis of rotation and dm is the mass of the element. अजून आपण बघितलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या कुठल्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास, मीन्स हाऊ द मास ऑफ द बॉडी इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशनचं ओरिएंटेशन कसं आहे या क्वांटिटीवरती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो डिपेंड्स असतो. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डील with the moment of inertia of a ring and disc using these equations. या इक्वेशनचा वापर करून आपण रिंग आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करूया, कॅल्क्युलेट करूया. बघा ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द अपोजिशन टू द रोटेशनल मोशन, आणि मॅथमॅटिकली आपण इक्वेशन बघतो थेरॉटिकली दिस आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता रिंग आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग हियर एम आय ऑफ रिंग. Moment of inertia of a ring. Ring is a two-dimensional object of very small thickness. Two-dimensional object आणि thickness त्याची काय असते, व्हेरी स्मॉल असते. मी कन्सिडर करतो एक रिंग. दिस इज अ रिंग. ओके, जे भाग आहे ऑफ रेडियस कॅपिटल म्हणूया, दिस इज ओ. This ring is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane with angular velocity omega. ही जी रिंग आहे ती ओमेगा एवढ्या अँग्युलर वेलॉसिटीनं त्याच्या ओन ऍक्सिस भोवती फिरते. ओन ऍक्सिस म्हणजे कुठला, जो ऍक्सिस रिंगच्या सेंटर मधून जातो आणि त्या रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. समजा ही रिंग आहे तर हा ऍक्सिस बरोबर सेंटर मधून गेलाय आणि ह्या प्लेनला काय तो परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण म्हणतो त्याचा ओन ऍक्सिस किंवा ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, देन entire mass of the ring is distributed along the circumference of that ring. ह्या रिंगचं जे सगळं मास आहे ते बरोबर ह्या सर्कम्फरन्सला काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणजे कॅपिटल आर एवढ्या डिस्टन्स वरती त्या रिंगचं टोटल काय मास आहे. म्हणून एम मास ऑफ रिंग, कॅपिटल एम इज दी मास ऑफ रिंग म्हटलं आपण. आणि आता आपण म्हटलंय कॅपिटल आर इज दी रेडियस ऑफ द रिंग, रेडियस ऑफ रिंग. मग बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचं जनरल इक्वेशन वापरूया. आर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि मास डीएम इज दी मास ऑफ द एलिमेंट. इथं कॅपिटल आर आहे आणि मास काय कॅपिटल एम आहे, आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग. बघा एम आय पर रिंग काय येतो, एम आय पर रिंग त्याला म्हणूया आपण आय आर. आय आर इज दी नोटिफिकेशन. आय आर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सगळं मास बरोबर आर एवढ्या डिस्टन्सला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि म्हणून रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, एम आर स्क्वेअर. आणि हा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया वापरून आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता काढतो. रिंग म्हणजे काहीचा मधला जो भाग आहे तो पोकळ असतो हा भाग, आणि डिस्क जे आहे ती डिस्क असते पूर्ण भरीव असतो. ओके, नाउ वी डील विथ दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. ओके, हे आपण काढलं. आय आर आपण लिहूया, इथं आम्हाला लागतो आय आर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. ओके, now see here moment of inertia of a disc. आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. एम आय ऑफ डिस्क. ओके, see here moment of inertia of a disc. Consider a disc of mass m and radius r rotating about its own axis. एक मी डिस्क कन्सिडर करतो. डिस्क आहे, this disc is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane, and capital R is the radius of that disc. This disc rotating with omega, angular velocity omega. Here, let आपण बघितलं
कॅपिटल एम मास ऑफ डिस्क, कॅपिटल आर लिहिलंय आपण रेडियस ऑफ डिस्क, रेडियस ऑफ डिस्क. ही जी डिस्क आहे ती ओन ऍक्सिस होती, परपेंडिक्युलर ऍक्सिसला, त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सिस होती, ती फिरते. नाव टू कॅल्क्युलेट दिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना ही जी डिस्क आहे ती डिस्क स्मॉल स्मॉल रिंगची बनलेली आहे. दिस डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल डिस्क. बिफोर आय प्रोसीड टू कॅल्क्युलेट द एमआय ऑफ अ रिंग, सी हिअर सरफेस डेन्सिटी ऑफ अ डिस्क. आपल्याला जी इक्वेशन्स लागतात ती लिहून ठेवूया आपण. सरफेस डेन्सिटी, सरफेस डेन्सिटी डिनोटेड ऍज अ सिग्मा. आपण सरफेस डेन्सिटी कशी काढतोय? मास डिवायडेड बाय एरिया. ओके, हियर सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू मास ऑफ द डिस्क कॅपिटल एम आणि एरिया ऑफ द डिस्क काय पाय आर स्क्वेअर. राईट, दिस इज द सिग्मा. हे इक्वेशन आपल्याला पुढं लागतं. सिग्मा इज इक्वल टू एम डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. दिस इज द सरफेस डेन्सिटी. नाव मी आताच म्हटलं तसं दिस डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल 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 रिंग्स. ही जी डिस्क आहे ती स्मॉल रिंगची बनलेली आहे. कन्सिडर वन सच अ रिंग ऑफ रेडियस स्मॉल आर, थिकनेस डी आर अँड मास डीएम. बघा, मी एक रिंग कन्सिडर करतो. ही जी डिस्क आहे ती स्मॉल रिंगची बनलेली आहे. दिस इज अ वन रिंग. आता मी जो शेडेड रिजन काढतोय ती रिंग आहे आणि ह्या रिंगची जी रेडियस आहे ती आहे स्मॉल आर. आपण ती कुठेही दाखवूया. दिस इज अ स्मॉल आर. लक्षात येत नसेल तर मी बाजूला रिंग काढतो. ही रिंग आहे, या रिंगची रेडियस स्मॉल आर आहे. दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. बघा इथं म्हटलं हा जो शेडेड रिजन काढलाय थिकनेस आहे रिंगची, एकदम स्मॉल थिकनेस असणार आहे ती. आणि म्हणून म्हणजे एवढ्या स्मॉल स्मॉल रिंग्स बनवून मिळून ती काय बनलेली आहे? डिस्क बनलेली आहे. बघा, दिस इज थिकनेस, थिकनेस डी आर ऑफ रिंग. तो रिंगचा थिकनेस आहे डी आर. स्मॉल आर तर रेडियस आहे. स्मॉल आर इज द रेडियस. आणि आम्ही यांचं म्हटलं इलेमेंटल मास, डीएम इज द मास ऑफ द रिंग. स्मॉल आहे म्हणून आपण डीएम म्हटलं, मास ऑफ द रिंग. ओके, मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आम्हाला माहित आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आणि सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला एक गोष्ट इथं समजली पाहिजे की ह्या ज्या रिंग्ज आहेत स्मॉल आर रेडियस असलेल्या, अशा रिंगची जी रेडियस आहे, सगळ्या रिंग्ज मिळून जी रेडियस व्हेरी होते, रेडियस ऑफ द रिंग व्हेरीज फ्रॉम, रेडियस ऑफ रिंग्स ऑल रिंग्स व्हेरीज फ्रॉम, ही कन्सेप्ट आपल्याला कळली पाहिजे. रेडियस ऑफ रिंग्स व्हेरीज फ्रॉम 0 to r, 0 to r. कुठला आर? कॅपिटल आर. कारण कॅपिटल आर ही डिस्कची रेडियस आहे. ओके, 0 to r रिंगच्या रेडियस काय होत जातील? चेंज होत जातील. ओके, मग आता रिंगच्या बाबतीत मोमेंट ऑफ इनर्शिया अगोदर आपण कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा आपण मास ऑफ द रिंग काढूया. मास ऑफ द रिंग, मास ऑफ द रिंग कॅल्क्युलेट करायच्या अगोदर आपण डेन्सिटी काढून घ्या. सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग म्हणजे मास आपोआप मिळेल. सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग, सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग. सरफेस डेन्सिटी आपण रिंग साठी सिग्मा म्हणूया, इज इक्वल टू सरफेस डेन्सिटी ऑफ द रिंग. हियर सरफेस डेन्सिटी काय ना, मास ऑफ द रिंग, मास ऑफ रिंग डिवायडेड बाय एरिया, रिंगचा एरिया. बरोबर. आता एरिया ऑफ द रिंग काय असेल? आता आपण सेपरेट लिहून घेऊया. एरिया ऑफ रिंग, रिंगचा एरिया काय असेल? ज्या रिंगची थिकनेस डी आर एवढी आहे आणि रेडियस स्मॉल आर एवढे आहे, तर एरिया काय येईल? 2 पाय आर सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. ओके, इंटू डी आर. म्हणजे बघा एरिया ऑफ द रिंग 2 पाय आर इंटू डी आर. दिस इज द एरिया ऑफ द रिंग. हा एरियाची इक्वेशन आपण सिग्मा सरफेस डेन्सिटी मध्ये ठेवूया. म्हणून सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग मिळाली तुम्हाला. मास ऑफ द रिंग आम्ही म्हटलंय डीएम, डीएम इज द मास ऑफ द रिंग. आणि एरिया काय मिळाला? 2 पाय आर इंटू डी आर.
आणि या इक्वेशन वरून आपण काय करूया, डीएम काढूया. डीएम इज इक्वल टू 2πr इंटू सिग्मा इंटू dr. हे इक्वेशन आम्हाला मिळालं. हे डीएमचं इक्वेशन आता आपण वापरूया. ठीक आहे, आपण जी दोन इक्वेशन्स काढली ते एक बाजूला लिहून घेऊया. सिग्मा काढलंय जे आपल्याला लागतं. सिग्मा आपण आता काढलं. सिग्मा काय, सरफेस डेन्सिटी ऑफ अ डिस्क काय, m डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. ओके, आणि आपण डीएम काढलं जे आपण आता वापरणार. डीएम काढलं ते काय, 2πr सिग्मा dr. 2πr सिग्मा इंटू dr. ओके, ही दोन इक्वेशन आपण काढली. आता सी हियर, मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग mi ऑफ रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. त्याला आपण म्हणतो IR इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. बरोबर, साहजिक आहे, इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे जे इंटिग्रेशन आहे ते रिंग एका रिंग साठीच आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm म्हणजे एवढं तुम्हाला मिळालं. किंवा आपण हे इंटिग्रेशन न घेता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर एवढा आहे, r स्क्वेअर dm एवढा आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया करूया. बघा, mi ऑफ डिस्क काय येईल, अशा सगळ्या रिंगचा मिळून आहे म्हणून आपण काय घेणार, इंटिग्रेशन घेणार. mi ऑफ डिस्क इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 ला आपण म्हणूया 1 किंवा इंटिग्रेशन IR विदिन लिमिट्स काय 0 to r, किंवा लिमिट असं सुद्धा लिहू शकतो, स्मॉल r इज इक्वल टू 0 अँड स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. ओके, ठीक आहे. इंटिग्रेशन घेऊया या इक्वेशनचं. मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क आपण लिहूया I, कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to r इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. आपल्याला डीएमचं इक्वेशन काढलंय किंवा मी इथं बाजूला लिहून घेतलंय ते आपण इथे लिहूया. बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to r हे लिमिट आहे, r स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू 2πr इंटू सिग्मा इंटू dr. ओके, हे डीएमचं इक्वेशन आहे. म्हणजे आपण हे पुट केलं. आता बघा, r चा स्क्वेअर इंटू r चा क्यूब येईल. आपण तसं सिंपल केलेलं इक्वेशन लिहूया. I इज इक्वल टू, मी इकडे लिहितो, आपण आता फक्त इंटिग्रेशन घेतोय, हे सुद्धा रब करतो. लिमिट लक्षात ठेवा, r इज इक्वल टू 0 अँड r इज इक्वल टू r ठेवतोय आपण. ठीक आहे. आता बघा, r स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क r इज इक्वल टू काय, r इंटू r क्यूब इंटिग्रेशन ऑफ 2π सिग्मा लिमिट लिहूया 0 to r इंटू r चा क्यूब विथ रिस्पेक्ट टू dr. ओके, आता 2π सिग्मा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतो इंटिग्रेशनच्या. 2π इंटू सिग्मा इंटिग्रेशन ऑफ 0 to r क्यूब dr. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. इंटिग्रेशनचा जनरल फॉर्म्युला वापरूया. सीयर फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n असेल तर काय येणार, x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. म्हणजेच इथे क्यूब आहे, क्यूब काय 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1. लिहा 2π सिग्मा इंटिग्रेशन घेऊन डायरेक्ट आपण लिमिट पुट करूया. इंटिग्रेशन काय येईल, r रेज टू 4 डिवायडेड बाय 4, लिमिट काय 0 to r. आता आपण लिमिट पुट करूया. हे अपर लिमिट आहे, लोअर लिमिट आहे, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क कॅपिटल I इज इक्वल टू 2π सिग्मा इंटू दिस अपर लिमिट पुट केलं r रेज टू 4 डिवायडेड बाय 4 मायनस लोअर लिमिट 0 आहे, म्हणजे ते 0 येईल. ओके, देअरफॉर
I is equal to 2 pi sigma into r raised to 4 divided by 4. Capital I 2 pi sigma ची व्हॅल्यू आपण काढले m डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर, जी सुरुवातीला काढली होती ती व्हॅल्यू आपण ठेवूया m डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर आणि राहिलेलं काय इंटू आर रेज टू 4. हे फक्त सिंपल करतोय मी, आर रेज टू 4 डिवायडेड बाय 4. आता बघा 2 पाय पाय कॅन्सल होईल, इथं 2 न डिवाइड होईल. ओके 2 2 जा 4, तर पाय पाय कॅन्सल होईल, आर स्क्वेअर आणि ह्याच्यातला आर स्क्वेअर कॅन्सल होईल. हे राहतं काय बघा, इथं राहिलं 2, इथं राहिलं m आणि इथं राहिलं r चा स्क्वेअर. तोच मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क येतो. मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क आपण म्हणूया आयडी. तर आम्ही नोटेशन देतो. मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क आयडी इज इक्वल टू काय काय राहिलं ते लिहून टाकूया. m म्हणजे इथं 2 राहिलं म्हणजे हाफ mr स्क्वेअर. I is equal to half mr square. Okay, this is the moment of inertia of a disk about an axis passing through its center and perpendicular to its plane. किंवा त्याला आपण काय म्हणतो ऑन ऍक्सिस. हा झाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग अशाच पद्धतीनं कुठल्याही रिजिड बॉडीचा आपण काय करू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. कुठल्याही भरपूर रिजिड बॉडीज आहेत, डिस्कच्या सुद्धा वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती, रिंगचा सुद्धा वेगवेगळ्या ऍक्सिस भोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पुढं थेरम वापरून सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क किती येतो, हाफ mr स्क्वेअर, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग किती येतो, IR mr स्क्वेअर. हा कोण ऍक्सिसला आहे, सेंटर मधून जाणारा ऍक्सिस भोवती. हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया, हे दोन्ही इक्वेशन्स आपल्या लक्षात असायला पाहिजेत. इम्पॉर्टन्स रिलेशन्स आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया पर डिस्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया पर रिंग. नाउ वी आर गोइंग टू डील विथ द कायनेटिक एनर्जी ऑफ द होल रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीचे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण काढूया. Here, kinetic energy of a rotating body. Kinetic energy of a rotating body. Kinetic energy of rotating body. आपण बघितलंय, when a rigid body rotate about some axis, then particles of the rigid body perform circular motion. ज्या वेळेला कुठलीही रिजिड बॉडी एखाद्या ऍक्सिस भोवती रोटेट होते, त्यावेळेला त्या रिजिड बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आपण कन्सिडर करूया. कन्सिडर म्हणजे आपल्याला सर्क्युलर मोशन मधले जे काही रिलेशन्स आहेत, V इज इक्वल टू आर ओमेगा, ही आपल्याला वापरायची आहे. P इज इक्वल टू आर ओमेगा. बघा, कन्सिडर अ रिजिड बॉडी. जी बॉडी एखाद्या ऍक्सिस भोवती रोटेट होते त्याची कायनेटिक एनर्जी काढूया. कायनेटिक एनर्जी म्हणजेच ती गतिज ऊर्जा आपण काढतो, बरोबर आहे, कारण ती मोशन मध्येच असणार आहे बॉडी, रोटेटिंग बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास कॅपिटल M अँड रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी काढूया. कन्सिडर अ रिजिड बॉडी, कसाही शेप असेल तरी चालतो. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस passing through this point O. This rigid body rotating with angular velocity omega. Omega एवढ्या angular velocity ने rigid body काय होते, रोटेट होते. This rigid body is made up of large number of particles. आपल्याला माहित आहे की त्या रिजिड बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत ते काय आहेत, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहेत. आणि म्हणून आपण लिहूया, ऍक्च्युली ते परपेंडिक्युलर डिस्टन्सला असतात. सपोज दिस इज अ पार्टिकल ऑफ मास M1 इज अ डिस्टन्स R1. M1 हा मास असलेला पार्टिकल R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. तर लिहितो मी M2 मास असलेला पार्टिकल R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. ऍक्च्युली हे परपेंडिक्युलर डिस्टन्सच आहे, जरी आपण असं डायग्राम मध्ये दाखवलेलं असलं तरी. समजा तिसरा पार्टिकल मी काढतो इकडं, M3 मास आहे आणि तो Rn एवढ्या डिस्टन्सवर आहे, R3 एवढ्या डिस्टन्सवर आहे. सिमिलरली नंबर ऑफ पार्टिकल्स असतील n, तर मास ऑफ द n नंबर ऑफ पार्टिकल अँड Rn इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मग ज्या वेळेला रिजिड बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते त्यावेळेला हे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि म्हणून त्याची लिनियर व्हेलॉसिटी
टेंजेन्शियल टू दिस सर्कल दिस लिनियर व्हेलॉसिटी असेल. इथं पार्टिकल आहे तर इथं लिनियर व्हेलॉसिटी असेल. आपण म्हणू याला V1, ही असेल V2. सिमिलर मॅनर दिस V3 असेल आणि ही असेल Vn. ओके, हे तर आपल्याला माहित आहे. लिनियर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टेंजेन्शियल टू दॅट पॉइंट ऑन दॅट सर्कम्फरन्स. ओके, नाव लेट दिस रिजिड बॉडी मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. आपण म्हणूया लेट M1, M2 dash dash Mn be the masses of each particle. Be the masses of each particle. Okay, be the masses of the each particle with at distances. हे जे masses आहेत ते at a distances, at a distance R1, R2 dash dash Rn with linear velocities. With linear velocities. पार्टिकलच्या लिनियर व्हेलॉसिटीज आहेत. आपण मी डायग्राम मध्ये सुद्धा दाखवला आता. बरोबर आहे. हे V1, V2, V3, Vn ह्या लिनियर व्हेलॉसिटीज आहेत. लिनियर व्हेलॉसिटीज आपण V1, V2 डॅश डॅश Vn. ओके, हे तर आपल्याला समजतं. आणि मग आता मी एक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढतो, म्हणजे सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणूया E1. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ M1 हाफ MV स्क्वेअर, म्हणजे हाफ M1 V1 स्क्वेअर. आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ MV स्क्वेअर. E1 हाफ M1 V1 स्क्वेअर. V1 इज इक्वल टू आपण पुट करूया, कारण इथं रिलेशन आहे लिनियर आणि अँग्युलरचं, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं. ते बघा, V1 V इज इक्वल टू R ओमेगा, म्हणजे इथं काय येईल? इथं लिहितो हाफ M1 R1 ओमेगा चा स्क्वेअर. ओमेगा कॉन्स्टंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ते. म्हणजेच इक्वेशन काय मिळालं? हाफ M1 R1 square omega square. This is important relation. Here half M1 R1 square omega square. हे एक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी झाली. सिमिलरली सेकंड पार्टिकलची कोण आहे? E2 हाफ M2 V2 square हाफ M2 R2 सिमिलर वे omega 1 square sorry equal to half M2 R2 square omega square. बरोबर. सिमिलरली n नंबर ऑफ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी En इज इक्वल टू काय? हाफ Mn Vn स्क्वेअर, Mn Vn स्क्वेअर. आणि देअरफॉर ती काय? हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, हे बघा, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन. अशा कायनेटिक एनर्जीज आपल्याला मिळतील. मग आता रोटेटिंग बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी म्हणजेच सगळ्या पार्टिकलची ऍडिशन, सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची ऍडिशन म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. म्हणजे आपण ती तशी काढूया. बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी केलं तरी चालेल. बघा, kinetic energy of rotating body, kinetic energy of rotating body, for rotating body ची kinetic energy काय? kinetic energy आपण म्हणूया E is equal to E1 plus E2 plus E3 plus En. ओके, सगळ्यांची ऍडिशन. पहिलं इक्वेशन ऍड करूया, दुसरं ऍड करूया. E टोटल कायनेटिक एनर्जी E, आपण त्याला हवं तर E रोटेशन म्हणूया. E रोटेशन इज इक्वल टू हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा 1 स्क्वेअर प्लस दुसरं इक्वेशन हाफ M2 R2 स्क्वेअर. हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ M2 R2 स्क्वेअर
ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश डॅश हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बरोबर. ह्या सगळ्यांचे आपण काय घेतले, फक्त ऍडिशन घेतले. हे इक्वेशन फक्त आता सिंपल करूया. हाफ कॉमन आहे, तिथं सुद्धा हाफ आपण बाजूला घेऊया. हाफ बाजूला घेतलं, ब्रॅकेट मध्ये लिहूया m1 r1 स्क्वेअर. तसंच मी काय करणार आहे, ओमेगा 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 सुद्धा काय करणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घेणार आहे. m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर आणि बाजूला काय घेतलं आपण, ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर. ओके. मग आता बघा दिस इक्वेशन, हे सगळं जे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ते काय, आपण सुरुवातीला आपण लिहिलं होतं समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. ओके. आपण बघितलेलं आहे सुरुवातीला. आणि म्हणून हाफ लिहूया आपण ब्रॅकेटमध्ये i is equal to 1 to n समेशन ऑफ mi ri स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आणि हे म्हणजे काय, कॅपिटल आय मोमेंट ऑफ इनर्शिया. ई रोटेशन म्हणजे रोटेटिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. बघा ई रोटेशन इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कारण हे म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण फिजिकल सिग्निफिकन्स बघत असताना सुद्धा ज्यावेळेला लिनियर आणि अँग्युलर मोशन आपण कम्पेअर केलं त्यावेळेला आपण लिहिलं होतं लिनियर कायनेटिक एनर्जी जी आहे ती लिहिली होती हाफ mp स्क्वेअर आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण कम्पेअर करताना लिहिली होती हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन आपण आता डिराइव्ह केलं, त्याचं जे डेरिव्हेशन आहे ते आपण आता इथं बघितलं हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. दिस इज इम्पॉर्टंट रिलेशन. ई रोटेशन इज इक्वल टू काय येते, हाफ आय ओमेगा स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. ओके. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला दोन रिलेशन्स बिल्ड करता येतात. जस्ट बघूया, सिंपल आहे. तसा क्वेश्चन विचारला तर ते तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता. डेरिव्हेशन शो दॅट पुट हिअर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. आपण बघितलंय ओमेगाचे रिलेशन काय असतं, एन इज दी फ्रिक्वेन्सी, रोटेटिंग फ्रिक्वेन्सी 2 बाय एन. ओमेगा आपण यामध्ये पुट केलं तर ई रोटेशन इज इक्वल टू हाफ आय. ओमेगाची व्हॅल्यू काय, 2 पाय एन आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजेच काय येईल बघा, हाफ आय 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. इथं ह्याला डिवाइड केलं तर 2 येईल. म्हणजे रिलेशन 2 आय पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. याचा अर्थ बघा 2 कॉन्स्टंट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया एका सेम ऍक्सिस भोवती म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस भोवती तर कॉन्स्टंट असणार आणि पायचा स्क्वेअर म्हणजे पाय सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो ई रोटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन चा स्क्वेअर. तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी. हे रिलेशन आपल्याला इथे दाखवता येतं. ई रोटेशन इज प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. ऑल्सो दुसरं पण रिलेशन आपण दाखवता येतो बघा. ऑल्सो मी पुट करतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी. हे सुद्धा रिलेशन आपण काढलंय. ओमेगाचं रिलेशन 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी. ओके. 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी. ठेवूया आपण या रिलेशन मध्ये ई रोटेशन इज इक्वल टू हाफ आय ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 2 पाय बाय टी चा स्क्वेअर. डायरेक्ट मी स्क्वेअर लिहितो बघा 4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. इथं 2 न डिवाइड केला तर 2 आय पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. म्हणजे ई रोटेशन काय येईल आता इथं, हे कॉन्स्टंट म्हणून ई रोटेशन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजेच पिरियड स्क्वेअर ऑफ द पिरियड. ओके. ई रोटेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर किंवा ई रोटेशन इज प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही आतापर्यंत जे आपण बघितलं त्याचे नोट्स तुम्ही ज्या वहीमध्ये तशाच पद्धतीनं काढू शकता. नोट्स बुक्स मध्ये ते काढा.
नेचर फिजिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक्यू.